नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची शिक्षिका रेश्मा वाघमारे मराठीच्या तासाला तुमचं स्वागत करते। मागच्या तासाला आपण बहुमोल जीवन ही कविता अभ्यासली होती। ह्या कवितेचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। तर प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणार आहात। गुलाबाच्या फुलाच्या भोवती काटेही उगवतात, पण गुलाबाचे मोठेपण असे की आसपासच्या काट्यांना ते दोष देत नाहीत। हे गुलाबाचे मोठेपण कवीने सांगितलेले आहे। प्रश्न दुसरा, आकडा, ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? ह्याचं उत्तर आहे, ग्रीष्म ऋतूत कडक ऊन पडते। हा कडक उन्हाळा धरणीला भाजून काढतो। हा परिणाम धरणीवर होतो। प्रश्न तिसरा, ई आकडा, निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते? ह्याचं उत्तर आहे, आकाशाचे रंग रोजच बदलतात, त्यामुळे निराश आशा कवीला नक्षत्राबद्दल वाटते। प्रश्न चौथा, ई, सुखदुःखाची ऊन सावली म्हणजे काय? ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहात। कधी ऊन पडते, कधी सावली पडते। सुख दुःख तसेच असते, कधी सुखाचे ऊन मिळते तर कधी दुःखाचे सावट येते। अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता। प्रश्न पाचवा म्हणजे उ आकडा, आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय, आयुष्य बहुमोल आहे, माणसाला ते एकदाच लाभते, पुन्हा परत मिळत नाही, म्हणून आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात। अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहात आणि त्याचा फोटो मला काय करणार आहात, सेंड करून पाठवणार आहात। धन्यवाद।